आकृतीने रुचिकाचा हात आपल्या हातात घेत म्हटलं, "हो सांग, पुढे काय झालं?" रुचिका पुढे सांगू लागली. वरून पाहिलं तर सगळं सुरळीत चालू होतं, पण विकासच्या आईचा अपघात रुचिकाच्या मनातून कधीच गेला नाही. ती आठवण आली की तिला अपराधी वाटायचं. असं वाटायचं की तिच्यामुळेच त्या बाईचा जीव गेला. अशाच एका रात्री ती अस्वस्थ झाली. प्रणव तिच्या जवळ आला. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू लागली आणि म्हणाली, "माझ्यामुळेच विकासच्या आईचा जीव गेला आहे. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही." प्रणव तिला समजावत होता, पण इकडे बाहेर उभ्या असलेल्या विकासने त्यांचं बोलणं ऐकलं. ते ऐकून त्याला धक्का बसला. त्याला रुचिकावर राग आला, पण त्यावेळी तो काहीच बोलला नाही. त्याच काळात त्याला वाईट माणसांची संगत लागली आणि तो हळूहळू बिघडत गेला. मनातल्या मनात त्याने ठरवलं, रुचिकाला तिच्या मुलाशी दूर करून तिला तिच्या कृत्याची शिक्षा द्यायची. एक दिवस रुचिका आकृतीला भेटण्यासाठी प्रणव सोबत निघाली, पण वाटेतच त्यांचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली. ही बातमी पसरवणारा दुसरा कोणी नसून विकासच होता. पण प्रत्यक्षात रुचिका आणि प्रणव दोघेही जिवंत होते. विकास त्यांना जैसलमेर पासून दूर घेऊन गेला होता. त्यानंतर विकास कुणालाच दिसला नाही. एका खोलीत रुचिका बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. शुद्ध आली तेव्हा तिने पाहिलं, आजूबाजूला कोणीच नाहीये. मनात भीती दाटली. थोड्याच वेळात विकास तिथे आला. रुचिका घाईघाईने त्याच्या जवळ गेली आणि प्रणवबद्दल विचारू लागली. विकासने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाला, "माझी आई तुमच्यामुळेच माझ्यापासून दूर गेली. किती प्रेम होतं तिचं माझ्यावर. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही." रुचिकाने त्याचा हात धरून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याच्या आईला दिलेल्या वचनामुळे ती त्याला पूर्ण सत्य सांगू शकली नाही. तेव्हा विकास उपहासाने हसत म्हणाला, "इतकी वर्ष तुम्ही माझ्याशी खोटं बोलत राहिलात, पण आता नाही. तुम्ही जे केलं त्याची शिक्षा मी तुम्हाला देणारच. तुमच्या नवऱ्याला मी आधीच वर पाठवलं आहे आणि जैनिल आयुष्यभर आपल्या आई वडिलांसाठी तळमळत राहील. तोच माझा खरा बदला." हे शब्द ऐकताच रुचिका मटकन खाली बसली. तिच्या तोंडून पुढे एक शब्दही निघाला नाही. त्या दिवसानंतर ती तिथे जिवंत असूनही निर्जीव झाली. श्वास सुरू होते, पण भावना संपून गेल्या होत्या. पण एके दिवशी रुचिकाने विकासला एका माणसाशी बोलताना ऐकलं. त्या संभाषणातून तिला कळलं की प्रणव मेला नसून अजूनही जिवंत आहे. विकासने त्याला एका वेगळ्या बंगल्यात बंद करून ठेवलेलं होतं. ही गोष्ट समजताच रुचिकाला एक नवी उमेद मिळाली. प्रणवला शोधण्यासाठी तिने योग्य संधी साधली आणि त्या ठिकाणातून पळ काढला. त्याच वेळी पळता पळता तिची भेट काजूशी झाली. हे सगळं आकृती मूर्तीसारखी रुचिकाकडे पाहत ऐकत होती आणि रुचिका एकटक जमिनीकडे पाहत बसली होती. तर इकडे काजू आणि तनूची ही अवस्था सारखीच होती. काजूचं मन पूर्णपणे रिकामं झालं होतं, तर तनूच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. मग काजू म्हणाली, "पण तुला त्या ऍक्सिडेंट बद्दल कसं कळलं?" तेजस पुढे म्हणाला, "काही दिवसांपूर्वी त्या ऍक्सिडेंट बद्दल आम्हाला राज अंकलनेच सांगितलं होतं. सगळे लोक आई-बाबांना मृत समजू लागले होते. जैनिल तेव्हा 5 वर्षाचा होता. त्यावेळी छोटे राजासाहेब आणि राणीसाहेबांनी सगळ्यांची जबाबदारी घेतली आणि आम्हाला लहानाचं मोठं केलं. जैनिलनेही हे सत्य मान्य केलं होतं की त्याचे आई वडील आता या जगात नाहीत. म्हणूनच त्याने पुढचं शिक्षण पूर्ण केलं आणि सैन्यात भरती होण्यासाठी तयारी सुरू केली. मीही इन्स्पेक्टर झालो होतो. एक दिवस ड्रग्सच्या केसची इन्व्हेस्टिगेशन करताना मला समजलं की ह्या सगळ्यांमध्ये विकासचा हात आहे. मी त्याच्याबद्दल अजून माहिती शोधायला सुरुवात केली. तो इतके वर्ष कुठे होता, काय करत होता? तेव्हा मला कळलं की विकास आपल्या बिझनेसच्या नावाखाली खूप सारे काळे धंदे करतो आणि यात त्याला मोठमोठे नेते आणि कमिशनर लोकांचा सपोर्ट मिळायचा. म्हणूनच त्यामुळे त्याला कोणी अटक करू शकत नव्हतं. आणि मला हेही समजलं की जैनिलचे आई वडील अजूनही जिवंत आहेत. मी ही गोष्ट जैनिलला सांगितली. जैनिलने विकासकडून सत्य जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण विकासला जैनिलला तडफडताना पाहण्यातच आनंद मिळत होता. याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी त्याने माझी बहीण तन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तिचं लग्न झालं होतं आणि ती गरोदर होती. विकासने तन्वीच्या नवऱ्याला गायब केलं आणि तन्वीचं अपहरण करून एका खोलीत तिला डांबून ठेवलं. गरोदर अवस्थेत 2 दिवस उपाशी राहिल्यामुळे तन्वीचं मूल पोटातच मरण पावलं. मी आणि जैनिलने तन्वीला शोधून काढलं, पण आम्ही तिचं मूल वाचवू शकलो नाही. त्या धक्क्याने तन्वी पूर्णपणे कोलमडली आणि वेडी झाली.
इतकं सगळं घडल्यानंतरही आजही जयनील विकासला आपला भाऊच मानतो, म्हणूनच तो त्याला इजा करत नाही. एवढं बोलून तेजस गप्प झाला. यानंतर कोणीच काही बोललं नाही. थोडा वेळ शांतता पसरली. मग काजू म्हणाली, म्हणजे प्रणव अंकल अजून जिवंत आहेत आणि ते विकासकडेच आहेत? तेजसने मान हलवून होकार दिला. ते पाहून काजू उठली आणि म्हणाली, मग चला आजच आपण प्रणव अंकलला परत घेऊन येऊ. तेजस काजूला थांबवत म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? आपण इतक्या कष्टाने तिथून वाचून आलो आहोत. काजू भावनांनी भरून म्हणाली, पण आपण असे इथे शांत कसं बसून राहायचं? तो वेडा माणूस त्यांच्यासोबत कसा वागत असेल कोण जाणे. तेजस पटकन म्हणाला, नाही, विकास त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने वागतो. त्यांच्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवत नाही. फक्त एकच गोष्ट आहे, त्याला अजिबात हे नकोय की त्याच्या आई वडिलांनी कुणा दुसऱ्याचा विचार करावा. मग काजू शांत झाली. ती तिथून निघत म्हणाली, तुम्हाला काही खायचं आहे का? तनू चिडून म्हणाली, यावेळीही तुला खायचं सुचतंय? काजू शांतपणे म्हणाली, हो, कारण मला भूक लागली आहे आणि अशा वेळी कुणीतरी खाण्याचा विचार करायलाच हवा ना. मग ती किचनमध्ये जाऊन मॅगी बनवू लागली. थोड्याच वेळात ती तिघांसाठी मॅगी घेऊन आली. तिघांनीही मॅगी खाल्ली आणि नंतर तिथेच झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जयनील तिथे पोहोचला. घराचे सगळे दरवाजे उघडे पाहून तो चकित झाला. जयनीलचं काळीज धस्स झालं, कारण त्याला वाटलं होतं की काजू राज अंकलकडे जाणार असेल तर घर नीट बंद करूनच जाईल. पण इथे तर सगळंच उघडं होतं. जयनील आत गेला, पण त्याला कुणीच दिसलं नाही. तो पुन्हा बाहेर आला. जयनीलला समजलं तो पुन्हा एकदा विकासकडून हरलाय. त्याने फोन काढला आणि एक नंबर डायल करू लागला. तेवढ्यात मयूरने विचारलं, कुणाला फोन करतोयस? जेनिलने फोन कानाला लावला, पण काहीच बोलला नाही. समोरून फोन उचलला गेला, तरीही जयनील शांतच होता. क्षणभरात समोरून आवाज आला, हॅलो जयनील, आज अचानक माझी आठवण कशी आली? तो विकासचा आवाज होता. विकास पुढे म्हणाला, लोकेशन पाठवतोय, लवकर ये, वाट पाहतोय तुझी. जयनीलने फोन कट केला आणि पुन्हा गाडीत बसला. मयूर आणि मनूही गाडीत बसले. जयनीलने गाडी सुरू केली आणि परत त्या दिशेने वळवली. इकडे तेजस, तनू आणि काजू जागे झाले तेव्हा त्यांच्या समोर पुन्हा एकदा विकास बसलेला दिसला. विकास तिघांकडे रोखून पाहत होता, पण त्याच्या त्या नजरेचा तिघांवर काहीच परिणाम झाला नाही. काजूने थेट विकासच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, प्रणव अंकल कुठे आहेत? विकासने उपहासाने हसत विचारलं, म्हणजे तुला कळलंय का की हे सगळं का चाललं आहे? काजू हसत म्हणाली, हो, कारण तू एक सायको आहेस आणि सायको माणूस काहीही करू शकतो. विकास पुन्हा एकदा काजूकडे रोखून पाहू लागला. काजूने त्याला दुर्लक्ष करत पुढे म्हटलं, तुला माहित आहे का, तू रुचिका आंटींना आपल्या आईचा खुनी मानत आहेस, पण खरं कारण वेगळं आहे. विकास चिडून ओरडला, काय म्हणायचं आहे तुला? तेवढ्यात तेजस म्हणाला, त्या दिवशी तुझी आई एका घरून चोरी करून पळाली होती. एवढंच नाही, तुझ्या आईमुळे त्या घरच्या बाईचा जीवही गेला. हे ऐकताच विकास जागेवरून उठला आणि तेजसकडे येत संतापून म्हणाला, ए, जरा जपून बोल, हे सगळं खोटं आहे. काजू उपहासाने म्हणाली, अच्छा, जर आम्ही खोटं बोलत असू तर प्रणव अंकलला बोलव आणि त्यांनाच विचार. विकास प्रचंड चिडला. त्याने एका माणसाला काहीतरी इशारा केला आणि तो माणूस तिथून निघून गेला. थोड्याच वेळात तोच माणूस प्रणवला सोबत घेऊन परत आला. काजू आणि तेजस दोघंही प्रणवला ओळखत होते, पण प्रणव सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत पुढे येत होता. तेवढ्यात विकास उठून प्रणव जवळ गेला आणि म्हणाला, बाबा, ही मुलगी बघा ना माझ्या आईबद्दल काय बोलते. तिने खरंच चोरी केली होती का? विकास वेड्यासारखा बोलत होता. प्रणवने काजूकडे पाहिलं, पण ती असं का बोलत आहे हे त्याला समजत नव्हतं. विकास वारंवार प्रणवला विचारत होता. शेवटी वैतागून प्रणव ओरडला, हो, ती मुलगी जे बोलत आहे ते खरं आहे. काही दिवसांनी राज आणि मी त्या घरी गेलो होतो जिथे तुझ्या आईने चोरी केली होती. तेव्हा समजलं की त्या घरची बाई आता जिवंत नाही. हे ऐकून विकास आणखीनच वेड्यासारखा झाला आणि जागच्या जागी कोसळला. इकडे सुशांत घराबाहेर निघाला आणि गाडीत बसणार तेवढ्यात मीरा धावत त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, सुशांतजी, कुठे चाललात तुम्ही? सुशांतने आश्चर्याने मीराकडे पाहिलं. मीरा पुढे म्हणाली, तुम्ही तनूला आणायला चाललात ना? सुशांतने मान हलवून होकार दिला. तेव्हा मीरा काही न बोलता गाडीत बसली आणि म्हणाली, मग चला. सुशांत निराश आवाजात म्हणाला, मीरा, प्लीज तू इथेच थांब.
मीरा जागच्या जागी ठाम उभी राहून म्हणाली, नाही, मी तनूची मैत्रीण आहे आणि आता तर वहिनीही आहे. मी माझ्या नंदेला असं कसं सोडू शकते? सुशांत डोळे विस्फारून मीराकडे पाहू लागला, तर मीराने डोळे मिचकावत होकार दिला. सुशांत हलकसा हसला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याने काही न बोलता गाडी सुरू केली. मीरा सुशांतकडे पाहत मनातच म्हणाली, मला तुमचं मन दुखवायला नको होतं. माझ्यामुळे तुमचंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं मन दुखावलं गेलं. मला असं वागायला नको होतं. माझ्या अडचणींमुळे मी कुणाचं मन कशी दुखावू शकते? मीरा अजूनही सुशांतकडे पाहत होती. तेवढ्या सुशांतची नजर तिच्यावर पडली तेव्हा मीरा लगेच नजर वळवून बाहेर पाहू लागली. इकडे विकासला जेव्हा सत्य कळलं तेव्हा तो पूर्णपणे वेडा झाला. तो प्रणवकडे बंदूक रोखत ओरडला, आता तुम्ही सगळेच मराल, मी कोणालाही सोडणार नाही. विकासची ही कृती पाहून सगळेच डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले. तेवढ्यात काजूने विकासकडे रोखून पाहत म्हटलं, मला तर वाटलं तुला या गोष्टीचा पश्चाताप होईल, पण नाही. यू नो व्हॉट, यू आर सायको. विकासने प्रणववरून बंदूक हटवून काजूकडे रोखली आणि म्हणाला, तू जरा जास्तच चपर चपर करत नाहीयेस का? आता सगळ्यात आधी तूच मरणार. तेवढ्यात प्रणवने झटक्यात विकासच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. विकासला याची कल्पनाही नव्हती की प्रणव असं काही करेल, म्हणून तो निष्काळजीपणाने उभा होता. प्रणवनं त्याच्यावरच बंदूक रोखत म्हटलं, ती बरोबरच बोलते. तुझ्यासारखा प्राणी माणूस तर असूच शकत नाही. अरे प्राणीही असे नसतात. ज्यांनी तुला वाढवलं, ज्यांनी तुला मायेनं मोठं केलं, त्यांनाच तू वेदना दिल्यास. विकासने आपल्या माणसांकडे इशारा केला तेव्हा बाकीच्यांनीही सगळ्यांवर बंदुका रोखल्या. तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, बस खूप झालं, सगळ्यांनी आपापली खेळणी खाली ठेवा. सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या तर सुशांत आणि मीरा तिथे उभे होते. त्यांच्या मागून पोलीस घरात शिरले. पोलिसांनी सगळ्यांना वेढा घातला, त्यामुळे विकासच्या माणसांनी आपापल्या बंदुका खाली ठेवल्या. सुशांत विकास जवळ गेला आणि जोरात त्याला एक मुक्का मारत म्हणाला, आता तुझा खेळ संपला. सुशांत पोलिसांकडे पाहून म्हणाला, सगळ्यांना घेऊन जा आणि अशी खबर घ्या की आयुष्यभर विसरू शकणार नाही. पोलीस सगळ्यांना घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात जैनिल आणि मयूर तिथे पोहोचले आणि त्यांच्या मागोमाग राज, आकृती आणि रुचिकाही तिथे आले. जैनिल धावत काजूकडे गेला आणि तिला मिठीत घेत म्हणाला, तू ठीक आहेस ना? काजूने मान हलवत उत्तर दिलं, फक्त मीच नाही, आता सगळंच ठीक आहे. जैनिलने प्रणव आणि रुचिकाकडे पाहिलं. त्याचे डोळे पाणावले. तो हळूच म्हणाला, मला वाटलं होतं की मी तुम्हाला कधीच भेटू शकणार नाही. सगळेच भाऊक झाले होते. तेजस आणि मयूरही पाणावलेल्या डोळ्यांनी प्रणव आणि रुचिकाकडे पाहत होते. रुचिकाने जैनिलला मिठी मारली, मग काजूला मिठी मारत म्हणाली, खूपच धाडसी आहेस बाळा. काजूने थोडं मिश्किलपणे भुवया उंचावत म्हटलं, शेवटी मुलगी कुणाची आहे? हे ऐकून आकृती पुढे येऊन काजूच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हणाली, जरा जास्तच धाडसी झाली आहेस तू. तुला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही का? काजूने जैनिलकडे प्रेमळ नजरेने पाहत म्हटलं, जेव्हा प्रेम असतं ना तेव्हा जगणं मरणं काहीच नसतं. माझ्यासाठी तर फक्त जैनिलचा उद्देश पूर्ण करणं महत्वाचं होतं आणि आज तो पूर्ण झाला. सगळेच आश्चर्याने काजूकडे पाहू लागले. काजूने सगळ्यांकडे एक नजर टाकत म्हटलं, अरे पहिल्याच भेटीत माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात मी जी वेदना पाहिली होती ती संपवणं हाच तर माझा उद्देश होता आणि आज तो पूर्ण झाला. काजू खोल श्वास घेत पुढे म्हणाली, आज पहिल्यांदाच वाटतंय की जैनिलच्या निळ्या डोळ्यात ना वेदना आहेत, ना अस्वस्थता, ना राग, फक्त शांतता आहे आणि हेच तर मला पाहायचं होतं. आता जर मृत्यूही आला तरी मला काहीही दुःख नाही. काजूने जैनिलकडे पाहिलं तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. मग ती अचानक जैनिलकडे आली आणि तिनं जैनिलला जोरात ढकललं. जैनिल खाली पडला आणि त्या क्षणी गोळी झाडल्याचा आवाज झाला. ती गोळी थेट काजूच्या हृदयाजवळ जाऊन लागली. गोळी लागताच काजूच्या शरीरातून रक्ताची धार वाहू लागली. सगळं इतक्या क्षणात घडलं की कुणाला काही कळायच्या आतच सगळं संपलं होतं. सगळ्यांनी गोळी ज्या दिशेने आली त्या दिशेने पाहिलं तर विकास तिथे बंदूक हातात धरून हसत उभा होता. तेवढ्यात काही पोलीस पुढे आले आणि विकासच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. तेव्हा विकास किंचाळत म्हणाला, जैनिल, जाताना तुला पुन्हा एक वेदना देऊन जातोय मी. ते ऐकून तेजसने रागाने एका पोलिसाच्या हातून बंदूक घेतली आणि बंदुकीच्या साहीच्या साही गोळ्या विकासवर झाडल्या. विकास तिथेच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. इकडे सगळे काजूभोवती जमा झाले.
जेनिलने काजूला आपल्या कुशीत उचललं आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. काजूचे डोळे बंद झाले होते. तिच्या शरीरात कुठलीच हालचाल नव्हती. सगळ्यांची अवस्था खराब झाली होती. राज आणि आकृती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तनू आणि मनूचे अश्रू थांबत नव्हते आणि रुचिका एका विचित्र शांततेत गडप झाली होती. हे सगळं जणू एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. हॉस्पिटलमध्ये सगळे एकमेकांना धीर देत इकडे तिकडे फिरत होते. तर जेनिलच्या नजरा ओटीच्या दाराकडे लागल्या होत्या. तेवढ्यात दार उघडलं आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर दिसताच सगळे त्यांच्या जवळ गेले. डॉक्टर म्हणाले, आय एम सॉरी, गोळी थेट हृदयाला स्पर्श करून गेली आहे. आम्ही त्यांना वाचवू शकत नाही. त्या फार तर थोड्या वेळ आपल्या सोबत असतील. सगळ्यांच्या हृदयाचे ठोके जणू थांबलेच. काजू बरी होईल ही जी आशा होती ती हळूहळू तुटत चालली होती. जेनिल डॉक्टरांचा कॉलर पकडत ओरडला, तुम्ही हे काय बोलताय? ती अशी जाऊ शकत नाही. तिला माझ्यासोबत अजून जगायचं आहे. तुम्ही तुम्ही तिला वाचवा. डॉक्टर देवासारखे असतात ना, प्लीज माझ्या काजूला बरं करा. डॉक्टरकडे विनवणी करत असतानाच जैनिलची नजर ओटीकडे गेली. तिथे काजू त्याच्याकडे पाहत होती आणि हातानं त्याला जवळ बोलावत होती. जैनिलने डॉक्टरला सोडलं आणि धावत काजूकडे गेला. त्याने काजूचा हात आपल्या हातात घेतला. काजूने अतिशय क्षीण आवाजात म्हटलं, मेजर साहेब, कुणासमोर विनवण्या करणं कधीपासून शिकलात? जेनिलही त्याच हळू आवाजात म्हणाला, तुला लागलं आहे, बोलू नकोस, नाहीतर तुला जास्त त्रास होईल. तू बरी होशील, मला माहित आहे. तू मला सोडून जाणार नाहीस. तेवढ्यात काजूची श्वासाची गती वाढू लागली. जेनिल उठून तिला आपल्या छातीत घट्ट धरत रडत म्हणाला, नाही काजू, प्लीज असं करू नकोस. प्लीज काजू. जेनिलच्या छातीत विसावलेली काजू हळूच म्हणाली, अजून मेली नाहीये मी. जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी कशी मरणार? जेनिलने काजूला घट्ट धरून ठेवलं होतं, पण आता त्याचे हात सैल झाले. त्याने काजूचा चेहरा आपल्या समोर धरत विचारलं, कोणता प्रश्न? बोल ना. काजू काही बोलणार इतक्यात तो परत घाईघाईने म्हणाला, नाही, बोलू नकोस. मी तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देणार नाही. आधी तू बरी हो. काजू हलकसं हसली आणि म्हणाली, मग तुला असं वाटतंय का की मी उत्तर न घेता मरावं? जेनिल उदास नजरेने म्हणाला, ठीक आहे, विचार, काय विचारायचं आहे? तेव्हा काजू म्हणाली, आपल्या घरात जो एक रूम होता तिथे फक्त तूच जायचास. तिथे असं काय होतं की कुणालाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती? काजूचा प्रश्न पूर्ण होताच तनू ओरडली, वेडी आहेस का? अजूनही तुला मजाक सुचतोय? काजूने पुन्हा एक खोल श्वास घेतला. तेव्हा जैनिल म्हणाला, तिथे काहीच नव्हतं. तो रूम मला माझं बालपण आठवून देत होता. आई बाबांचे फोटो आणि काही खेळणी होती तिथे. जैनिलने काजूकडे पाहिलं तर ती त्याच्याकडेच पाहत होती. साधारण 1 मिनिटभर काजू पापणी न हलवता त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा जैनिल म्हणाला, आता तरी समाधान झालं ना तुझं? काजूने कुठलीच हालचाल केली नाही. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आकृती धक्क्याने तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडली. जेनिल जागीच थिजून राहिला. मयूरने येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तो बाणावर आला. क्षणात तो काजूकडे वळला. तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला हलवत म्हणाला, काजू नाही, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. काजू आता आपल्या सोबत नाही हे त्याला मान्यच होत नव्हतं. सगळ्यांचीच अवस्था वाईट झाली होती. तेवढ्यात मनूची नजर काजूच्या बोटांकडे गेली. तिला तिथे थोडी हालचाल जाणवली. काजूचा हात हलतोय, ती जोरात ओरडली. हे ऐकताच डॉक्टर लगेच धावत आले. त्यांनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. जेनिल जायला तयार नव्हता, पण तेजस आणि मयूरने त्याला समजावून बाहेर नेलं. डॉक्टरांनी काजूची तपासणी सुरू केली. साधारण अर्ध्या तासाने ते बाहेर आले आणि म्हणाले, धोका टळला आहे. आता ती पूर्णपणे बरी आहे. हे ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव आला. जेनिल तर तिथेच गुडघ्यावर बसला आणि तोंड झाकून रडू लागला. पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते. काजूला पुढचे 2 दिवस आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. त्या काळात कुणालाही तिला भेटण्याची परवानगी नव्हती. पण त्या 2 दिवसात जेनिल एक क्षणही तिथून हलला नाही. काजू शुद्धीवर येताच सगळे एकमेकांना मिठ्या मारू लागले. हॉस्पिटलचा तो कॉरिडॉर अचानक हसण्याने, अश्रूंनी आणि देवाचे आभार मानणाऱ्या कुजबुजीने भरून गेला. थोड्या वेळाने जेनिलला काजूकडे जायची परवानगी मिळाली. तो हळूच खोलीत गेला. पांढऱ्या बेडवर झोपलेली काजू थोडी फिकी, थोडी थकलेली दिसत होती. जेनिलने तिचा हात अलगद आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, काजू. त्याचा आवाज भरून आला होता.
काजूने डोळे उघडले आणि हलकसं हसली. जेनील हसत हसत रडू लागला. तू पुन्हा कधीच असं करू नकोस. माझ्याशिवाय जाण्याचा विचारही करू नकोस. काजूने हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. शांत हो. आता अजिबात रडायचं नाही, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही, ती म्हणाली. जेनीलने तिच्याकडे पाहून आपले अश्रू पुसले. थोड्याच वेळात बाकी सगळेही तिथे आले. 8 दिवसांनी काजूला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी परतली. सगळ्यांनी तिचं थाटामाटात स्वागत केलं. शेवटी जैनीलला आपलं पूर्ण कुटुंब मिळालं होतं आणि मीरालाही तिचे आई वडील परत मिळाले होते. रघुवेंद्रजी आणि निशा आपल्या मुलीला भेटून खूप आनंदी होते. 1 महिना झाला होता आणि काजू आता पूर्णपणे बरी होती. आता घरात लग्नाची चर्चा सुरू झाली, पण 4ही मुलींनी ठाम नकार दिला. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याशिवाय लग्न नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं. जेनिलने काजूला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी सगळ्यांनाच त्यांच्या हट्टापुढे झुकावं लागलं. काजू, तनू, मनू आणि मीरा यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. इकडे जैनिल, मयूर, सुशांत आणि तेजस आपापली जबाबदारी पार पाडत राहिले. हसत खेळत दिवस भरकन निघून गेले आणि अखेर 2 वर्षांनी तो दिवस उजाडला. काजू, जैनिल, तेजस, तनू, मयूर, मनू आणि सुशांत मीरा यांच्या लग्नाचा. लग्न जैसलमेरच्या हवेलीत पार पडणार होतं. संपूर्ण हवेली नवरीसारखी सजवली गेली होती. सगळे उपस्थित होते. वराच्या पोशाखात जैनिल अगदी राजासारखा दिसत होता, तर नवरीच्या वेशात काजू राणीसारखी भासत होती. 4ही जोड्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्या दिवशी सगळे आयुष्यभरासाठी एका पवित्र बंधनात बांधले गेले. लग्नाचे सगळे विधी 4 दिवसात पार पडले आणि आता वेळ होती हनीमूनची. जैनिल, मयूर, सुशांत आणि तेजस आपापल्या हनीमूनची तयारी करत होते. कोण कुठे जाणार आहे हे मात्र कुणालाच माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी जैनिल आणि काजू बाहेर पडायला तयार झाले. तेवढ्यात जैनिलने पाहिलं, बाकी सगळे कपल्सही बॅगा घेऊन हॉलमध्ये येत होते. सगळे एकमेकांकडे पाहून चकित झाले. मयूर आश्चर्याने म्हणाला, अरे तुम्ही सगळेही हनीमूनला निघालात का? तेजस शांतपणे म्हणाला, हो, 10 वाजताची फ्लाईट आहे आमची. सुशांतही लगेच म्हणाला, आमचीही. जैनिल तिघांकडे संशयाने पाहत म्हणाला, 1 मिनिट, आता असं नका सांगू की तुम्हीही स्वित्झर्लंडला चालला आहात. तिघांनी मान हलवली. ते पाहून जैनिलने डोळे घट्ट बंद केले आणि मनातच म्हणाला, सत्यानाश, आले सगळे कबाब में हड्डी. मग तो तिघांकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, किमान तिथे एकमेकांना दिसू नका आणि आपापला हनीमून एन्जॉय करा. तेवढा सुशांत सहज विचारतो, तुमच्या हॉटेलचं नाव काय आहे? तेजस लगेच म्हणाला, प्लीज आता हे नका बोलू की तुमच्या हॉटेलचं नावही हनीमून स्वीट आहे. हे ऐकताच जैनिल, सुशांत आणि मयूरचं तोंड पडलं. पण इकडे काजू, तनू, मनू आणि मीरा मात्र टाळ्या देत खळखळून हसू लागल्या. वा, किती छान, आपण सगळे एकत्र स्वित्झर्लंडमध्ये राहणार, काजू आनंदाने म्हणाली. त्यावर मनूही खुश होत म्हणाली, हो ना, आपण सगळे तिथे खूप फिरू आणि मस्त एन्जॉय करू. ते पाहून 4ही मुलांनी कपाळावर हात मारला. मग मुलींनी आपापल्या जोडीदाराजवळ येऊन हात पकडले. सगळ्यांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि एअरपोर्टकडे निघाले, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायला. दारात उभे राहून राज, आकृती, अभय, कुसुम, रुचिका, प्रणव आणि रघुवेंद्र निशांत प्रेमाने त्या 4ही जोड्यांना जाताना पाहत होते. आकृती पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, शेवटी आपल्या मुलांना त्यांचं प्रेम मिळालं, जसं आपल्याला मिळालं. राज हसत म्हणाला, पण हा या प्रेमकथेचा शेवट नाही, तर ही खरी सुरुवात आहे. मित्रांनो, ही कथा इथेच संपते. या कथेत आपण प्रेम आणि मैत्रीचं एक विलक्षण, निर्मळ, निस्वार्थ रूप अनुभवलं. जीवाला जीव देणारी माणसं पाहिली. यात आपण पाहिलं की मैत्री कशी असते आणि भाऊ बहिणीचं प्रेम काय असतं. शेवटी वाईटावर चांगल्याचा विजय झाला आणि प्रत्येक नात्याने नव्याने श्वास घेतला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रवासात, नव्या कथेसोबत, जिथे भावना असतील, नाती असतील आणि मनाला स्पर्श करणारी एक कहाणी. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.